आंबेत खाडीपट्टा विभागात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सकाळी गोरेगाव तोराडी अशी एसटी बस सेवा सुरू आहे. सद्यस्थितीत बस सेवेचा मनमानी कारभार उघड झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्रवासी वर्गाला याचा फायदा होत नसून गोरेगाव तोराडी एसटी बस चालक यांच्या मनमार्जीनुसार आमशेत गावात वस्ती केल्यामुळे प्रवासी वर्गाची व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊन रात्रीच्या अंधारात पायी चालत जावे लागत आहे. त्यामुळे अंधारात कोणतीही घटना घडू शकते. एसटी चालक यांना तोराडी या ठिकाणी वस्ती करण्यासाठी सुविधा नसल्यामुळे त्यांना कोंबडे ग्रामस्थांनी अंगणवाडीमध्ये राहण्याची सोय केली. मात्र कारणे दाखवून चालक वाहक त्या ठिकाणी वस्ती करत नाहीत असा कोंबडे ग्रामस्थांनी थेट आरोप केलाय. एसटी बस सेवा 12 ते 15 किलोमीटर अंतर आधीच आमशेत या ठिकाणी वस्ती करत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच श्रीवर्धन डेपोतील म्हसळा मार्गाने कोंजरी वस्ती बस कोंबडे येथे रात्री वस्ती करत असून कोंजरी गावातील प्रवासी आता संतप्त झालेत. रात्रीच्या अंधारात त्यांना पायी प्रवास करावा लागत असल्याने मोठी चिंता निर्माण झाली आहे. माणगाव व श्रीवर्धन आगारातील अधिकारी या गोष्टीकडे लक्ष देत नसून अधिकारी वर्गाकडून थेट मुभा दिली जात आहे. मग नक्की एसटी बस सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी की चालक वाहकांच्या सोयीसाठी असा प्रश्न या परिसरातील जनतेला निर्माण झालाय. चालक वाहक यांना यापूर्वी देखील सोयी सुविधा नसताना त्यांनी आपल्या सोयीनुसार वस्ती करून विद्यार्थ्यांना सेवा दिल्यात. मात्र सद्यस्थिती पाहता अशा प्रकारच्या सेवा मिळत असतील किंवा मनमानी कारभार होत असेल तर विभागीय नियंत्रक पेन रायगड यांनी या गंभीर गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असा संतप्त सवाल विद्यार्थी प्रवासी व नागरिकांकडून उपस्थित होऊन या विषयाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. संध्याकाळी जी तोराडी गोरेगाववरून सुटणारी 5:30-6 वाजताची बस, ती तोराडी जाणारी बस सध्या आमशेतमध्ये थांबतो आणि संध्याकाळी येणारे जे विद्यार्थी आहेत या प्रवासी आहेत ते आमशेत वळून रात्रीचे चालत यायला त्यांना 2 दिवस झालं ही बस तिथंच थांबतो. आम्ही कंडक्टर आणि ड्रायव्हरला विचारलं तर त्यांनी सांगितलं की बस पुढे जाणार नाही, आम्ही आमशेतमध्येच थांबवू. ते जर आमशेतमध्ये जर थांबली तर विद्यार्थी जे संध्याकाळी 6:30 वाजताची बस येतं ते चालत कसं येऊ शकतात आणि परत तेच उद्या सकाळी चालत जायचं असतं त्यांना. ते प्रवासी पण लय टेन्शनमध्ये आहेत की असं कसं होऊ शकतं. आणि माझी देखील एक मुलगी आहे, ती पण गोरेगावमध्ये कॉलेजमध्ये जातो आणि तिच्या संगती इतर 10 दुसरे विद्यार्थी पण आहेत. त्या लोकांना मी एक दिवस घेऊन चालत गेलेलो, पण ते लोक बोलतात आम्ही असं चालत कसं काय जाऊ शकतो. जर काय आमच्या संगत जर रस्त्यामध्ये जर काय झाला, धोका निर्माण झाला तर त्याचा मग जिम्मेदार कोण आहे. तेव्हा तुम्ही ह्याचे लक्ष घ्या आणि जरा गाडीचा बंदोबस्त करा. आमशेतमध्ये जी गाडी थांबलेली आहे तिला कमसे कम तोराडी पर्यंत जायला पाहिजे, असं काहीतरी करा. शासनाने ह्याच्यातले भाग घ्यावा आणि आमच्या पोरांचा सुटकारा करावा. आमची पोरं लय टेन्शनमध्ये आहेत की आम्ही शाळेमध्ये कसा जायचा, सकाळी 6 वाजता उठून चालत कशी जायची ह्या पावसामध्ये आणि ह्या अंधारातून, आणि जर काय अपघात झाला रस्त्यातून तर ह्याचा जिम्मेदार कोण आहे. तेव्हा ह्याच्यातले लक्ष घ्या आणि ही बस सेवा जी पहिले जशी चालू होती तशी चालू करावी, हेच आमचे बोलणं आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.